नमस्कार मंडळी, आज मस्त आपण साबुदाण्याचे थालीपीठ बनवणार आहोत। एकदम झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि खायला अतिशय मस्त मौसूत लागतात हे थालीपीठ। चला तर थालीपीठ बनवायला आपण सुरुवात करूया। तर इथे मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता, तो सकाळी काढून घेतला आणि आधी थोडा कुस्करून घ्यायचा आहे साबुदाणा। त्यानंतर त्यात 4 उकडलेले बटाटे मी किसून घेतले आधी आणि ते साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेतले। अद्रक, हिरवी मिरची आणि जिरं हे वाटून घेतलं जाडसर, ते पण यात ॲड केलं। दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, सर्व वस्तू ॲड करून घ्यायच्या आहे आणि असा मस्त गोळा मळून घ्यायचा आहे साबुदाण्याचा। त्यावर तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे। थालीपीठ थापण्यासाठी मी एक प्लेट घेतली आहे, त्याला तेल लावून घेतलं आणि त्यावर छोटे छोटे थालीपीठ थापून घेतले। तर ते हाताला चिकटतात थापताना, त्यामुळे पाण्याचा हात घेऊन मस्त थालीपीठ थापून घ्यायचं आहे आणि तेलात दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपले थालीपीठ तयार झालेले आहेत। आता आपण हे चटणी किंवा दह्यासोबत